काही आशा करतो नाही का असं ओरा पाहिजे काही काही जत्रा बघायला घडणार आमच्या गावची. कोणतं ट्रॅक्टर घ्यायचं बाळा तुला? हा कोणतं घ्यायचं कोणतं ते घ्यायचं का ट्रॉली? तर राम राम मित्रांनो, मराठी लोकांच्या 365 दिवसाच्या जर्नीमध्ये आज आपला 82 दिवस आहे. एकदम म्हणजे एकदम शुभ दिवस आहे. आज आपल्या सप्त्याची समाप्ती आणि आज सकाळ होते आपल्या गावात कावडे आहे. पण नेमकी माझ्या चर्चिंग कालचा पूज झाला म्हणून लाईट गेली होती. आत्ता लाईट आली. मोबाईल विकून तिकून 50% चार्जिंग केली. 50% दिवस भरले आपल्याला. पण आज जो दिवस आहे ना चार्जर घ्यायचा तो हा घे नको आजचा जो दिवस आहे आजचा दिवस फार क्रेझी आणि इंटरेस्ट होणार आहे. कारण की आजच्या नाही का जत्रा पण आहे. वरून गावची जत्रा आहे. वेगवेगळे काही बघायला भेटतं. तो दाखवीन मी. आजचा अख्खा म्हणजे अख्खाडे आपलं नाही का वरचा यात्रेचा असणार आहे. तर आज सध्या नाही का गोकुळ मी आणि दादा घुले म्हणजे दादा गाडे आम्ही एवढे 3 जण चालले. सोमनाथ पण आलो आपण सोमनाथ गावात आलेलं आहे. तर मित्रांनो मला कमेंट मध्ये सांगा तुमच्या गावची जत्रा कशी आहे आमच्या गावची जत्रा कशी आहे. आमची तुम्ही पाहता ना आता माझ्या ब्लॉगमध्ये. पण तुमच्या गावची कशी आहे मला ती कमेंट मध्ये सांगा. आजचा जो सकाळ जो कावड्याचा जो सीन होता तो सीन मी घेतलेला आहे. त्याच्यात मी जास्त काय बोललेलो नाही. डायरेक्ट मी शूट घेतलेला आहे. शूट पण मी दाखवेल तुम्हाला. पण आता डायरेक्ट फायनल कुठं होतो आपण मायबोर. आता वाजले जवळपास 10 10:30 कार्यक्रम पण सुरू झालेला आहे. तर चला आपण बघू आजचा दिवस का जातो कसा नाही इंटरेस्टिंग दिवस. तर चला भेटू कुठं डायरेक्ट मायबोर. गाईज फायनल माणूस मायबोर पहिल्यांदा आपण दर्शन घ्यायचं त्याला आपण जत्रा फिरायला. जत्रा छोटीच आहे पण एकदम क्लासिक आहे. तुम्हाला जत्रा दाखवतो गाईज. जत्रा बघायला घडणार आमच्या गावची. कारण काय घ्यायचं तुला कानातले कुडका वगैरे काय घ्यायचे का गाईज? कारण ट्रॅक्टर घ्यायचे का यायला? कोणतं ट्रॅक्टर घ्यायचं बाळा तुला? हा कोणतं घ्यायचं कोणतं ते घ्यायचं का ट्रॉलीचं का रिमोट कंट्रोलरच घ्यायचं? अय कारण कोणतं घ्यायचं? बावली बा नंतर आपण नंतर घेऊ नंतर घेऊ. तर काही चला आणखी मग हिंडूचं नाराज झाला होय. गाईच पहिले आपल्या शाळेत असं हे गोळ्यावाला यायचा. हा कोणता फ्लेवर आहे मामा? ओ मामा हे कोणता फ्लेवर आहे? ये फ्लेवर बताओ हमको. फ्लेवर चोकोबार तो हमको भी बताइए. ऑरेंज है. ऑरेंज है. और ये कौन सा है? काला खट्टा है. ये लाल है. लाल ये लाल है. ये लाल है. पिवला आहे क्या? पिवला. चला काय आपण घ्यायचं नाहीये पण थोडं विचारून बघितलेलं बरं असतं. किडा आहे ना तो किडा. तर काही सध्या एवढं काय चला ना हिरून खाली येणार आहेत ते खालचं पण नको. काही सध्या एवढी गर्दी नाही आहे. महाराज येणार आहेत ना. सध्या एवढी गर्दी नाही आहे. हा थोड्याच ही गर्दी जमणार आहे. फुल होणार इथं. आपण खाली आलेलो इथं मायाबाच्या खाली. हे नियोजन आहे दिसतंय तुम्हाला 2 JCB बँड वगैरे ते कशासाठी माहिती का? नामदेव महाराज शास्त्री यांच्या स्वागतासाठी. तर यांचं फायनली प्रवेश होणार आहे कुठं डायरेक्ट आपल्या संस्थानावर. साईडने 2 JCB लावलेली तर फुल नियोजन टाईट. चला डायरेक्ट क्लोजला जाऊन बघू. काय फायनली शास्त्री महाराजांचं आगमन झालेलं आहे आपल्या संस्थानावर. काय ओरा काही जाते ते स्पोर्ट बाईक आलेली. स्पोर्ट बाईक दाखवतो तुम्हाला.
काय नेक्स्ट लेवल आहे बघा तुम्ही. ऑडी काय लुक आहे, सनरूफ अख्खी बॉडी बाहेर निघते. ओरा 9++. 999++. काही आशा करतो नाही का असं ओरा पाहिजे काही असं. ह्यो जो ओरा आहे ना तो फॉर्च्युनर हां तो जो ओरा आहे ना हा ओरा फॉर्च्युनरला पण नाही आहे, कोणत्या गाडी नाही आहे, पण स्लिम गाडीला आहे. काय लागती हा बोलीला बघ. तेव्हा स्टेजवरती गर्दी कोणी करायची नाही. स्टेजवर तर काय फायनली कीर्तन सुरू झालेलं आहे. आपण घ्यायला आला सर एक नवीन घ्यायचे आणि नवीन मेंबर आला तन्मय. काय घ्यायचं तुला? त्यांनी लेझर घेतलं काहीच भैया कट्टू कर बजेट. गाडी एवढी वागाय असते का? 120 रुपये राहिला या 2 हारची. त्याला काय काहीच फाईन आपण एक लेझर घातलेलं आहे. आता आलो मग गोळ्यावर आम्हाला ह्या मेंबरला आलं काही नाही लागतं इथं. जत्रा झालं का लागतं ना तुला? हे नाही मग तुला हे नाही तुला हे नाही ते फक्त तेवढंच तुला. आता हे चिवला का हे ना मला वाटतं बिया का ठेवला लागेल. अजिबात अय भैया मागायचं नाही, अजिबात मागायचं नाही अजिबात. अय भैया 4 कर ना पटापट, खायचं जायचं लवकर. गाईज जस्ट एन्जॉय. तिघांना 3 आम्ही गोळेवार घेतले नसतं. एवढे गोळे करायचे. हे जे पार्सल नाही पार्सल द्यायचं घरच्यांकडे. तर आपल्याला आपण काय सांभाळणार नाही. तर गाईज फायनली हा सप्ताह आपला कंप्लीट झाला आहे. आजचा शेवटचा दिवस. गाईज फायनली मी मायावरून घरी आलो. घरचे काही शूट घ्यायचे होते. घरी दिदीने ते आले होते. पण नेमकी विषय काय माहिती मित्रांनो, मी घरून गेलो इथून 55% चार्जिंग करून 55% दिवस माझी सगळी तिकडं मायाबू उडली. घरी आलो तो लाईटच नाही. घरी आलो घरची एक पण शूट घातलं नाही. डायरेक्ट आता मी व्हिडिओ इन करू राहिलो. मित्रांनो तुम्ही टाईम बघू शकता. 1:10 राहिली. तर 1:10 राहिली मित्रांनो. संध्याकाळची मला एवढी वाजली. तर संध्याकाळी बघा आत्ता शिकलेट आली. एका तासापूर्वी फुल मोबाईल चार्जिंग केला. आत्ता व्हिडिओ 2-3 एडिट केले. आता ते अपलोड करायचे तर पण सध्या टाईम नाही आहे. कारण की आत्ता जर व्हिडिओ सोडले काय टेन्शन बसणार नाही. तर मित्रांनो आता मी ती व्हिडिओ टाकून उंडे एडिट करणार. तर मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? एकदम क्रेझी. आपली गावची यात्रा कशी असते? तर मित्रांनो आता प्रत्येक जणांची गावची यात्रा कशी असते मला कमेंट सांगा. कसं माहिती आहे का, आमच्या गावची अशी होती. आता उंचाला हंगामा काय सगळ्यांनी सावध थांबा. कारण हंगाला आपण खेळणार कुस्ती. बोललो ते करून दाखवा. हंगामाला आपण खेळणार उद्या कुस्ती. तर मित्रांनो आय होप की तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा. मित्रांनो त्याचा तरी एवढं सांगतो कारण की आज सप्ताह संपला आहे ना, तर आज सगळं बुच्च वाटतंय. आता कसं वाटतं माहिती आहे तुम्हाला? बुच्च कसं वाटतं माहिती आहे का? तर तिकडं मंदिर इथून आपल्या घरावर मंदिर असतं. तो मंदिर दाखवतो. दररोज मंदिरावर नाही का झगमग लाईट असते. पण आज ना आज एकदम शांत आहे. आणि तुम्ही मित्रांनो कधी पण आपल्या इथं भालगावमध्ये यायचं. सप्त्या दिवशी कधी पाहायचं रातच्याला जागर असतो. 7 ते 8 दिवस जागर. आता म्हणजे घरचे पण काय घरच्यांना मी आता तोंडातून एक शब्द ऐकतोय, करमत नाही. कशामुळे करमत नाही? आता 8 दिवस सारखं तेच होतं ना. उठलं समजा सकाळी उठलं भजन ऐकायला भेटतं. डबल संध्याकाळपर्यंत तेच. तर घरचे आम्ही सगळे नाही का समजा अशा टायमा घरीत असतो. अशा टायमा आता 1 वाजला आहे. आम्ही जवळपास 11 वाजता घरीत असतो. कीर्तन वगैरे ऐकून 11 वाजता घरीत असतो. तर पण आता घरचे आहे म्हणते तर 8 दिवस सगळं कसं म्हणजे वेगळंच होतं. पण आता कसं सगळं शांत झालं आहे. तिथं अख्ख्या भालगावात नाही का कीर्तनाचा आवाज गुंगत असतो 8 दिवस. तर मित्रांनो कसं असतं माहिती आहे का, ही 8 दिवसाची खुशी असती. आता आमच्या अवघड नाही गेला एक सणच मानतात, छोटासा सण. कारण की 8 दिवस सप्ताह, मग 8व्या दिवशी समाप्ती,
ते म्हणजे सण समजतात. मित्रांनो म्हणजे तुमच्या आवड कसा सप्ताह होतो मला ते कमेंट सांगा. मित्रांनो आय होप की तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा. आणि जी प्रत्येक जी ऑडियन्स जो आहे त्या आता चॅनलवर आलास तर सबस्क्राईब करून जा. हां एक मराठी माणूस पुढे घेऊन जाऊ शकते. तर मित्रांनो आय होप की तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला. चला बाय बाय.